अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातून एक दिलासादायक आणि विकासाला गती देणारी बातमी समोर येत आहे। संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळतीचा हंगाम जोरात सुरू असून कारखाना दररोज तब्बल 3000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करीत आहे। कारखान्याची चाके वेगाने फिरू लागल्याने परिसरातील उद्योगधंदे, बाजारपेठा आणि रोजगाराला मोठी चालना मिळालेली आहे। शेवगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माळरानावर उभारण्यात आलेल्या संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळतीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे ऊसाचे उत्पादन लक्षणीय वाढले असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना आणि कारखान्याला होत आहे। दररोज सुमारे 3000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केदारेश्वर कारखान्यात होत आहे। गाळपासाठी ऊस घेऊन येणाऱ्या वाहनाच्या कारखाना परिसरात लांबच रांगा पाहायला मिळत आहे। शेतकरी वाहनाच्या सहाय्याने आपला ऊस कारखान्यात दाखल करत असून केदारेश्वर कारखान्याला सहकार्य करत आहे। यामुळे परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटल्याचे चित्र दिसत आहे। या संदर्भात कारखान्याचे चेअरमॅन ऋषिकेश ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना केदारेश्वर कारखाना शेतकरी, कामगार आणि परिसराच्या विकासासाठी सतत कार्यरत असल्याचे सांगितले। स्वर्गीय बबनरावजी ढाकणे साहेबांनी प्रचंड कष्टामधून बोदेगाव येथे त्यावेळेसचे त्यांचे अनेक सहकाऱ्यांच्या सोबत संघर्ष करून या केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निर्मिती त्यावेळेस केली। जवळजवळ 30-35 वर्ष ह्या कारखान्याचा उभारणीपासून आज काळ आपण सर्वांनी पाहिला आहे। 1990-91च्या दरम्यान ह्या कारखान्याच्या उभारणी संदर्भात कार्य त्या ठिकाणी कार्यस्थळावर सुरू झालं आणि 97-98 साली कारखान्याचा प्रथम चाचणी गळीत हंगाम त्या ठिकाणी पार पडला। प्रथमचे काही वर्ष कारखाना एकदम चांगल्यारीत्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या, ऊसतोड कामगारांच्या आणि सभासदांच्या सहकार्याने उत्तमरित्या चालला। परंतु काही काळानंतर नैसर्गिक आपत्तीमुळं ऊसाची उपलब्धता परिसरामध्ये कमी झाली आणि त्यामुळं कारखाना अडचणीत येण्याला सुरुवात झाली। त्यानंतर देखील कारखाना सुरू झाला। काही खाजगी कंपन्यांनी कारखाना भाडेतत्त्वावर चालवला। काही सहकारी कारखान्यांनी देखील कारखाना काही काळखंड आपला केदारेश्वर कारखाना त्या ठिकाणी चालवला। परंतु 2017-18 नंतर ज्यावेळेस आपल्या संचालक मंडळाला निर्णय घेण्यात आला की आपला कारखाना हा आपणच चालवल्याशिवाय पूर्ण क्षमतेने चालू शकत नाही, त्यावेळेस काकांच्या नेतृत्वावरती आपण सर्वांनी विश्वास ठेवून संचालक मंडळाने पुन्हा कारखाना चालवण्याचा निर्णय घेतला। 2018 नंतर आपण पाहिलं की उत्तमरित्या कारखान्याची वाटचाल सुरू आहे। 2 वर्षापूर्वी कारखान्याने आपलं सर्वात उच्चांक गाळप त्या ठिकाणी जवळजवळ 5.6 लाख मेट्रिक टन एवढं केलं। 2500 टनी कारखाना आपण त्या ठिकाणी विविध प्रकारच्या नवीन मशिनरीचं मॉडर्नायझेशन केलं। कारखान्याची यंत्र आपण नवीन बसवली आणि आपण 3500 पर्यंत गाळप क्षमता त्या ठिकाणी वाढवण्यात यशस्वी झालो। दुर्दैवानं ह्या जिल्ह्यातील राजकीय काही नेतृत्वांनी कारखान्याच्या साठी मदत न करायचा निर्णय घेतला आणि कारखाना देखील गेल्या वर्षी आर्थिक अडचणींमध्ये नेण्याचा प्रयत्न केला। परंतु त्या आर्थिक अडचणींवरती मात देत केदारेश्वरनी सर्वच शेतकऱ्यांचं पेमेंट त्या ठिकाणी अदा केलं। आजरित्या मला प्रचंड आनंद होतो की केदारेश्वर कारखान्याचं कोणत्याही शेतकऱ्याचं पेमेंट देय बाकी राहिलेलं नाही। ह्या वर्षी देखील आपला जो गळीत हंगाम 2025-26 आपण सुरू केला, त्याच्यावर देखील अनेकांनी संशय त्या ठिकाणी निर्माण केले होते की कारखाना यावर्षी चालू होणार नाही। परंतु अतिशय मेहनत त्या ठिकाणी काकांनी आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी कमी वेळेमध्ये कारखानाचे काम लवकर पूर्ण केले झाली। आजरित्या आपण जवळजवळ प्रतिदिन 3000 मेट्रिक टन एवढ्या क्षमतेने आज गाळप करत आहोत आणि शेतकऱ्यांनी देखील काही विचार न करता आपल्यावर प्रचंड विश्वास ह्या वर्षी देखील ठेवलाय। आपण शेतकऱ्यांना देखील ऊसाचा भाव
सर्व जे कारखाने ह्या परिसरामध्ये देत आहेत तेवढाच भाव आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी 3,000 रुपये प्रति मेट्रिक टन देणार आहोत. मला वाटतं आपल्या प्रथम पंधरवड्याचं पेमेंट देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा झालेलं आहे. उर्वरित पेमेंट देखील वेळेवरती जमा करण्यास कारखाना कटिबद्ध राहील. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की बाहेरील कारखाने आपल्या परिसरामध्ये ऊस नेतायत आणि केदारेश्वरची बदनामी करतायत. आपण त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. आपला हा हक्काचा कारखाना म्हणून ह्या कारखान्याला आपण ऊस द्यावं अशी माझी सर्वांना विनंती राहील. न्यूज एक्सप्रेस करता अहिल्यानगर शेगाववरून जयप्रकाश बागडे यांची बातमी.